त्याचा तुम्ही लाभ घेतला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक आपण दिलेली आहे. तुम्ही तेथून लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून तुम्ही ₹1 एक टेस्ट अशी मित्रांनो संपूर्ण काही पोलीस भरतीची संभव प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी मिळवू शकता. तर मित्रांनो पाहू आपल्या आजच्या या भागामधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की प्रश्न 1 जो की काय म्हणतो की भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर यापैकी जो आहे जो की भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 1 जे की जिम कॉर्बेट. तर जिम कॉर्बेट हा जो आहे भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हा जो आहे थोडक्यामध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की जिम कॉर्बेट हा व्याघ्र प्रकल्प किंवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे आणि हा जो आहे थोडक्यामधील भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे आणि याची स्थापना जी झालेली आहे ती झालेली आहे 1973 या साली जी आहे थोडक्यामध्ये जे की झालेली आहे. त्यामुळे हे संपूर्ण बाबी या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर या ठिकाणी जर मेळघाटबद्दल तुम्हाला माहिती सांगायचं झालं तर मेळघाट हा देखील एक महाराष्ट्रामधील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे आणि तांडोबा हा जो आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेला आणखी एक थोडक्यामध्ये एक व्याघ्र प्रकल्प आहे. तर हे संपूर्ण व्याघ्र प्रकल्पच आहेत आणि जर कान्हा हे जर सांगायचं झालं तर कान्हा हा जो आहे मध्य प्रदेशमधील एक मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन परीक्षेमध्ये पाहायला मिळतात जे की एक प्रकारचे कन्फ्युजिंग टाईपचे ऑप्शन्स असतात. परंतु आपल्याला जर याचं अचूक उत्तर माहिती असेल तर आपल्याला अचूक उत्तर त्या ठिकाणी जे आहे ते निवडता येणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील दुसरा असा आहे भारतातील कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेलं आहे? तर कार्बनमुक्त राज्य या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की हिमाचल प्रदेश. तर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य आहे जे पूर्णपणे कार्बनमुक्त जे की झालेलं आहे. पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तिसरा असा आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर खालीलपैकी यापैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क तापमान वाढ. तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच की पृथ्वीच्या वातावरणातील काही वायू उष्णता शोषून घेतात ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. हा परिणाम थोडक्यात जागतिक तापमान वाढीशी संबंधित आहे. ज्यालाच आपण काय म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग असं देखील म्हणतो. तर त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं इंग्लिशमध्ये थोडक्यामध्ये त्याला आपण संबोधित करतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं क जे की उत्तर होणार असेल. तर हरित क्रांती म्हणजे काय? तर हरित क्रांती म्हणजे तुम्हाला माहिती असेल कारण का ही शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान जे की वापरणे हे जी आहे हरित क्रांती होती आणि दुग्ध क्रांती म्हणजे काय? तर दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी केलेली क्रांती ज्याला जे की दुग्ध दुग्ध